कढी पकोड्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। हे मी ताक घेतलेलं आहे, दह्याचं ताक करून घेतलेलं आहे घट्ट। कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचे आपण पकोडे करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवूया। भज्याचं पीठ कसं करतो आपण तसं हे पीठ बनवायचं। लाल तिखट आणि थोडंसं मीठ। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं घोटायचं असं, म्हणजे याची भजी ना हलकी होतात चांगली। थोडंसं पीठ अजून घेऊया आपण। हे दही ताक बनवलेलं आहे घट्ट, त्याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करूया। असं पूर्ण पीठ मिक्स करायचं। हे ताक आणि डाळीचं पीठ मिक्सरला एकदा फिरवून घेतलं की सगळं एकजीव होतं। असं फिरवत बसणं म्हणजे हे गाठी डाळीच्या पिठाच्या या गाठी आहेत ना त्या राहत नाहीत। एक मिक्सरला आपण फिरवून घेतलं ना की व्यवस्थित होतं। तसं आपण ते फिरवून घेऊया किंवा मग हे असं मिक्स केलं तरी चालतं। हे हळद घालूया, हळद मिक्स करायची। तेल आपलं गरम झाले का बघूया आपण। नाही झालं अजून। तेल आपलं गरम झाले, आता आपण ह्याच्यात छोटी छोटी भजी करून घेऊया। जास्त पीठ घट्ट करायचं नाही, तर काय होतं भजी कडक बनतील, म्हणून थोडंसं पातळच ठेवायचं। आता आपण कढी करायला सुरुवात करूया। राई, जिरं, कढीपत्ता, आपण मिरची लसूण वाटून घेतलेलं ते घालूया। तुम्ही मिरची चिरून घातली तरी पण टेस्टी बनते कढी। असं वाटून घेतलं तर मग सगळ्या कढीला त्याचा फ्लेवर सगळ्या मिरचीचा लागतो, म्हणून असं वाटून घ्यायचं। नंतर मग आपण हे ताक पीठ मिक्स केलेलं हे घालूया। थोडंसं पाणी ॲड करूया आपण, थोडी घट्ट आहे ना कढी, कशी पातळ छान लागते। गॅस थोडा फास्ट करायचा आणि कढी चांगली उकळून द्यायची। असं हलवत राहायची कढी, चमच्याने मिक्स करत राहायचं। हे बघा कढी कशी एकजीव झालेली आहे। थोडं पाणी घालते अजून, घट्ट झाली ना। आता मीठ घालायचं। तर कढीला थोडी उकळी आली ना, लास्टला मीठ घालायचं चवीप्रमाणे। तर तुमचं ताक जर जास्त आंबट असेल, तुम्हाला वाटलं की कढी आपली आंबट आहे, तर थोडासा गूळ घालायचा, मग आंबट गोड कढी छान लागते। तुम्हाला गूळ आवडत नसला तर घालू नका, पण गूळ घालून एकदा करून बघा कशी लागते, ती मस्त लागते कढी। आता ही कढी आपली तयार आहे। आपण पकोडे केलेले त्याच्यामध्ये मिक्स करूया।
आता पुन्हा एक जरा उकळी आणून द्यायची, म्हणजे काय होतं, कढी ही सगळी पकोड्यामध्ये शोषून घेते, पकोडे सगळे ही कढी ही चांगली लागते कढी. आता आपण यातून कोथिंबीर घालूया. कशी मस्त झाली आपली कढी. आता आपली तयार आहे कढी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.